जय हिंद मित्रांनो, बघा ठाणा सिटी याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आताच ठाणा सिटी या ग्राउंडची मेरिट लागलेली आहे. बघा आतापर्यंतचा मागचा इतिहास बघितलं, ठाण्याची जी ग्राउंडची आता मेरिट लागलेली आहे ती याच्या अगोदर भरपूर लागायची, पण आता यावेळेस खूप कमी लागलेली आहे. मुलींची तर काही मुलींची 25, 28, 30, 32 या दरम्यानमध्ये लागलेली आहे आणि मुलांची पण खूप कमी लागलेली आहे. याच्या अगोदर असं कधीच झालेलं नाही. बघा ठाणा सिटीला एकूण अर्ज होते 21,000 आणि 7,000 त्यापैकी गैरहजर होते. तर याचा फायदा तुम्हाला जी फायनल मेरिट लागणार आहे त्याच्यामध्ये 100% होणार आहे. भरपूर विद्यार्थी मित्र कॉल करत आहेत का सर यावर्षी ठाण्याचा पेपर कसा येईल, काय येईल. तर बघा पेपर बद्दल बोलायला झालं तर पेपर कसा येईल ते मीही सांगू शकत नाही आणि इतर कोणीही सांगू शकत नाही. पण तुम्ही याच्या मागे बघितलं तर ठाणा सिटीचा पेपर एकदम बऱ्यापैकी बेसिक असतो, जीके जास्त प्रमाणात असतो आणि मागे 2 ते 3 वर्षाचं बघितलं तर विज्ञान बऱ्यापैकी प्रश्न होते. आणि पुढे कसं येईल ते मी नाही सांगू शकत आणि इतर कोणीही सांगू शकत नाही. पण मला काय बोलायचं, याच्या अगोदर तुम्ही अभ्यास करत आहेत बरोबर. मागे पण तुम्ही अभ्यास केला, आता पण अभ्यास करा आणि आता पुढे पण अभ्यास करणार आहे. थोडेच दिवस राहिलेले आहेत. मग पेपर कसा येऊ द्या ना. तुमचा जो तुम्ही अभ्यास केलाय तर तुम्ही तुमचा जो पेपर आहे तो टॉप मारा, म्हणजे जेणेकरून तुमचं त्या भरतीला सिलेक्शन झालंच पाहिजे. मला बोलायचं आहे का तुम्ही सतत विचार करू नका पेपर कसं येईल काय येईल ते तुम्हाला कोणीही सांगणार नाही. तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचा फायदा तुम्हाला 100% तिथे होणार आहे. फक्त तुम्हाला हेच सांगायचं आहे का विचार करू नका का पेपर कसा येईल, काय येईल, कोणतं येईल, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. फक्त तुमच्याकडनं ज्या चुका होतात त्या चुकांकडे लक्ष द्या. तुमचा स्कोर कसा वाढेल याकडे लक्ष द्या. ज्या छोट्या छोट्या चुका होतात, सिलेमिस्टिक होतात त्याच्याकडेच लक्ष द्या. तुम्हाला त्याचा या चुकांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला त्याचा 100% स्कोर वाढण्यासाठी फायदा होईल. अशा टिप्ससाठी आपल्या चॅनलवर नक्की जॉईन व्हा आणि तुम्हाला येणाऱ्या या पेपरासाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र.